नमस्ते मुलांनो. शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी या परीक्षेसाठी गणित विषयाच्या संख्याज्ञान या घटकाचा अभ्यास आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर इयत्ता पहिलीपासूनच गणित विषयाचा अभ्यास शिकताना मुळातच 1 ते 9 अंक, 0 ते 9 अंक आणि 1 ते 100 संख्या तुम्ही शिकलेला आहात. जशी जशी इयत्ता मोठी होत गेली त्या प्रमाणात तुम्ही संख्यांवरचे वेगवेगळे प्रश्न अभ्यासलेले आहेत. इयत्ता तिसरीमध्ये 3 अंकी संख्यांपर्यंत आणि इयत्ता चौथीमध्ये 4 अंकी 5 अंकी स्थानापर्यंतच्या संख्या तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. या संख्याज्ञानामध्ये आपल्याला संख्या अंकात व अक्षरात लिहिणे, संख्यांतील अंकांची स्थानिक किंमत, संख्यांचा विस्तारित रूप, चढता उतरता क्रम, समविषम संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या या प्रकारचे विविध प्रश्न प्रकार अभ्यासायचे असतात. त्याची थोडक्यात उजळणी पाहूया. मुलांना तुम्हाला माहिती आहे की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे मूळ अंक आहेत आणि हे अंक त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करतो. 1 अंकी संख्या 5, 9, 3, 0 ते 9 मधल्या कोणत्याही या 1 अंकी संख्या. 2 अंकी संख्या 23, 56 इत्यादी. 3 अंकी संख्या एकक, दशक आणि त्याच्या मागे जेव्हा शतकाचं स्थान वाढतं तेव्हा त्या 3 अंकी संख्या होतात. 541, 790. 4 अंकी संख्या एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानापर्यंत संख्या या 4 अंकी संख्या येतात. 3501, 4975. हजाराच्या स्थानाच्या डावीकडे जेव्हा दशहजाराचं स्थान वाढतं तेव्हा त्या 5 अंकी संख्या होतात. दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. 43,567, 65,409. संख्या अंकात आणि अक्षरात लिहिणे. संख्या अंकात आणि अक्षरात लिहिणे हा प्रकारही तुम्हाला नवीन नाही, ओळखीचाच आहे. एकदा उजळणी करूया. 6 शतक, 3 दशक, 0 एकक म्हणजेच 630. 8 शतक, 2 दशक, 1 एकक 821. 3402 म्हणजेच 3004 शतक, 0 दशक, 2 एकक 3402. 7000, 5 शतक, 1 दशक, 3 एकक 7513. आता एक संख्या आपण एककाकडनं आधी शोधूया. 0 एकक, 7 दशक, 6 शतक म्हणजे 670. त्यापुढे 2000, 4 दशहजार. 4 दशहजार 2000 म्हणजेच 42,670. स्थानिक किंमत हा भाग पाहूया, त्याची उजळणी करूया. संख्या दिलेली आहे 4 एकक, 8 दशक, 3 शतक, 5 हजार. 5384. त्या स्थानामध्ये आपण ते अंक ठेवले. बघा, एककाखाली आपण 4 लिहिलेत, दशकाखाली 8, शतकाखाली 3, हजाराखाली 5. मग आता स्थान आणि स्थानिक किंमत याचा अभ्यास करूया. 4 काय आहेत? 4 एकक, मग त्याची स्थानिक किंमत आहे 4. 8 दशक, 8 दशक जेव्हा 10 एकक एकत्र येतात तेव्हा त्याचा एक दशक तयार होतो.
मग 8 दशक म्हणजेच 80 एकक, म्हणजे स्थानिक किंमत 8 दशकाची 80. 3 शतक, स्थानिक किंमत आहे 300. आणि 5000 यालाच सहस्त्र असं सुद्धा म्हणतात, त्याची स्थानिक किंमत आहे 5000. यावर आता स्थानिक किमतीचाच वापर करून पुढचा प्रश्न प्रकार त्यावर एक अवलंबून असतो, तो म्हणजे संख्येचे विस्तारित रूप. आता संख्या दिली आहे 45. 45 म्हणजेच 4 दशक आणि 5 एकक. 4 दशकचं विस्तारित रूप स्थानिक किंमत आहे 40 आणि 5 एककची स्थानिक किंमत आहे 5. म्हणजेच 45चं विस्तारित रूप आलं 40 अधिक 5. 4 दशक 5 एकक म्हणजे 40 अधिक 5. 562. 5 शतक 6 दशक 2 एकक. 5 शतक म्हणजेच 500. 6 दशक म्हणजे 60. 2 एकक म्हणजे 2. 562चे विस्तारित रूप आले 500 अधिक 60 अधिक 2. पुढची एक संख्या पाहूया, 5031. 5000 अधिक 0 शतक अधिक 3 दशक अधिक 1 एकक. 5000चे स्थानिक किंमत आहे 5000. 5वर 3 शून्य, एकक दशक शतक हजार. 0 शतक स्थानिक किंमत 0च. 3 दशक एकक दशक 30. 3 दशक 30 आणि 1 एककची स्थानिक किंमत 1. 5031ची विस्तारित रूप आहे 5000 अधिक 0 अधिक 30 अधिक 1. त्या पुढचा भाग एक पाहूया, सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या. आपण चौथीमध्ये 5 अंकी संख्यांपर्यंतचा भाग पाहणार आहोत. तसं तर अजून खूप मोठ्या संख्या आहेत. तिसरीमध्ये 3 अंकी संख्यांपर्यंत आणि चौथीमध्ये 4 आणि 5 अंकी संख्यांपर्यंत. 1 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी संख्या आहे 9. 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10 आणि सर्वात मोठी संख्या आहे 99. 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100. सर्वात मोठी संख्या आहे 999. 4 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1000 आणि सर्वात मोठी संख्या आहे 9999. 5 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10,000 म्हणजेच 1 दशहजार. एकावर 4 शून्य, एकूण 5 अंकी संख्या 10,000. आणि सर्वात मोठी संख्या आहे 99,999. पहा मुलांनो, सर्वात लहान एक अंकी सर्वात मोठी 9. जेव्हा या 9मध्ये आपण 1 मिळवतो तेव्हा 1 दशक तयार होतो. तो 1 दशक म्हणजे 2 अंकी सर्वात लहान संख्या. मग 9 दशक 9 एकक म्हणजे 99 ही 2 अंकी मोठी संख्या. त्यात जेव्हा आपण 1 मिळवतो 99 अधिक 1 होतो 100. 100 ही 3 अंकी लहान संख्या. 9 दशक 9 शतक 9 दशक 9 एकक 999 ही सर्वात मोठी संख्या. अशा प्रकारे प्रत्येक संख्येत 1 मिळवला की आपल्याला त्याच्या पुढची संख्या मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येतनं 1 कमी केला की मागची संख्या मिळते. पुढचा भाग पाहूया. दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावा. काही अंक दिले असतील आणि सर्वात लहान संख्या तयार करायला सांगितली असेल तर अंकांचा चढता क्रम लावायचा. त्यामध्ये एक अट आहे मात्र. त्या दिलेल्या अंकांमध्ये जर 0 असेल, बघा 0 असेल तर मात्र 0पेक्षा मोठी संख्या प्रथम घेऊन 0 दुसऱ्या स्थानावर ठेवावे.
का ते आपण उदाहरणांमध्ये पाहूया. बघा, दिलेले अंक आहेत 7, 4, 9. आता याच्यापासून आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची आहे. मग 4, 7, 4, 9 यातला जर अंकांचा चढता क्रम लावला तर सर्वात लहान चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, हे तुम्हाला माहिती आहे. 4, 7, 9 म्हणजेच सर्वात लहान संख्या तयार झाली 479. आता पुढची संख्या बघा, 5, 8, 0, 2 हे अंक दिलेले आहेत. 5, 8, 0, 2 हे अंक दिलेले आहेत. आता याच्यापासनं जर 0 पहिल्या स्थानावर घेतला तर 4 अंक दिलेले आहेत आणि 4 अंकी लहान संख्या होणार नाही. 0 जर पहिल्या स्थानावर घेतला तर ती संख्या 3 अंकीच तयार होईल. म्हणून मग 0पेक्षा थोडी मोठी संख्या अंक जो आहे 2 तो आधी घेतला, मग त्याच्या पुढच्या स्थानावर 0 आणि मग उरलेल्या अंकांचा चढता क्रम म्हणजे झाले 2058. पुढचं बघा, 4, 3, 1, 6, 8 हे अंक दिलेले आहेत. आता त्याचा चढता क्रम सगळ्यात लहान 1, मग 3, मग 4, मग 6 आणि 8. संख्या झाली 13,468. 6, 0, 2, 1 यातही 0 आलेला आहे बघा. मग 0पेक्षा थोडा मोठा अंक 1, मग घेतला 0 आणि मग राहिलेले 2 अंकांचा चढता क्रम 2, 6. मग संख्या झाली 1026. आता दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे, तर मात्र अंकांचा उतरता क्रम लावायचा. दिलेले इथे 0चा कोणताच नियम नाही, कारण 0 उतरत्या क्रमामध्ये सर्वात शेवटीच येणार आहे. अंक दिलेत 5, 9. उतरता क्रम लावताना 9 मोठे म्हणून 9 आधी, मग 9वर 5, 95. 6, 0, 4 उतरता क्रम 6, 4, 0 640. त्यानंतर 2, 7, 1, 8 8721. 5, 0, 6, 2 6520. हे नियम लक्षात ठेवा. आता त्याचप्रमाणे अंकांचा चढता उतरता क्रम लावून आपण संख्या तयार केल्या. आता संख्याच दिल्या असतील आणि त्यांचा चढता उतरता क्रम लावायचा असेल तर काय काय लक्षात ठेवायचं बघा. उदाहरणच पाहूया. 756, 2340 आणि 765. आता दिलेल्या संख्यांमध्ये 2 संख्या या 3 अंकी आहेत आणि 1 संख्या ही 4 अंकी आहे. आता चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. मग आता चढता क्रम लावताना लहानाकडून मोठ्याकडे जाताना जेव्हा 3 अंकी आणि 4 अंकी संख्या आहेत तेव्हा साहजिकच ज्या संख्येमध्ये 3 अंक आहेत ती संख्या लहान आणि ज्या 4 अंक आहेत ती संख्या मोठी. पण आता या ठिकाणी 3 अंकी असणाऱ्या सुद्धा 2 संख्या आहेत, 756, 765. मग आता यापैकी लहान कोणती? तर जे डावीकडचं स्थान आहे म्हणजे शतकाचं स्थान ते बघायचं. शतकस्थानी जो अंक लहान असेल ती संख्या लहान. पण या संख्येमध्ये, या दोन्ही संख्यांमध्ये इथे सुद्धा 7 शतकच आहेत आणि इथे सुद्धा 7 शतकच आहेत. मग आता काय करायचं तर त्याच्या पुढचं म्हणजेच दशकाचं स्थान पाहायचं. इथे आहेत 5 दशक आणि इथे आहेत 6 दशक. मग आता 5 दशक हे 6 दशकापेक्षा लहान येतात म्हणून 756 ही संख्या लहान येणार. सॉरी, इथे 746 टाईप केलं गेलेलं आहे पण तिथे 756 आहे असं तुम्ही समजा. चुकून ते तसं टाईप झालेलं आहे. 756, मग त्यानंतर 765 आणि त्यानंतर 2340. उतरता क्रम
बरोबर चढत्या क्रमाच्या उलट. सर्वात मोठी 2340, त्यापेक्षा लहान 765 आणि त्यापेक्षा लहान 756. अजून एक उदाहरण. 3356, 10768, 4976. आता 2 3 अंकी संख्या आहेत, 4 अंकी संख्या आहेत आणि एक 5 अंकी संख्या आहे. साहजिकच 5 अंकी संख्या मोठी असणार. मग आता या 4 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. पहा, इथे 3356 आहेत आणि इथे 4976 आहेत. साहजिकच 3000 हे 4000पेक्षा लहान आहेत. म्हणून 3356 लहान, मग त्यानंतर मोठे 4976 आणि सर्वात मोठे 10768. उतरता क्रम. सर्वात मोठी संख्या 10768, त्यानंतर लहान 4976, त्यानंतर लहान 3356. समविषम संख्या. तुम्ही रस्त्यावर पार्किंगच्या ठिकाणी समतारखेस पार्किंग, विषमतारखेस पार्किंग हे पाहत असता. म्हणजे गणिताचा इथे व्यवहारात वापर केलेला दिसतो, हो की नाही. गाड्यांची गर्दी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्था केलेली असते. सम विषम संख्या. मग कोणती तारीख सम आहे आणि कोणती विषम आहे कसं ठरवायचं? समसंख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्या समसंख्या असतात. बघा, उदाहरणार्थ दिलेले आहेत. 534, 77908. एकक स्थान लक्षात घ्या. एकक स्थान संख्येचं सगळ्यात उजवीकडचं स्थान. एकक स्थानी इथे 4 आहे, इथे 8 आहे. दिलेल्या अटीतला आहे 0, 2, 4, 6, 8. म्हणजेच पहा, बेचा पाढा. बेचा पाढा लक्षात ठेवायचा. मग आता याच्यामधल्या ज्या संख्या राहिलेल्या आहेत, 0 आणि 2च्या मध्ये 1, 2 आणि 4च्या मध्ये 3, 4 आणि 6च्या मध्ये 5, असे जे मधले अंक राहिलेले आहेत ते विषम स्थानासाठी. विषम संख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो त्या विषम संख्या असतात. बघा, उदाहरणार्थ 91 एकक स्थानी 1 आहे. 427 एकक स्थानी 7 आहे. 8093 एकक स्थानी 3 आहे. मुलांनो, समविषम संख्या लक्षात ठेवताना फक्त एकक किंवा शोधताना एकक स्थानचा अंक बघायचा. आता या 534 मध्ये 5, 3, 5 शतक 3 दशक 5, 3 हे अंक जरी विषमच्या गटात असले तरी आपल्याला एकक स्थानचाच बघायचा आहे. एकक स्थानचा अंक जर समच्या गटातील असेल तर ती समसंख्या आणि एकक स्थानचा अंक जर विषमच्या गटातील असेल तर ती विषम संख्या असते. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा भाग सुद्धा तुम्हाला नवीन नाही आणि अगदी सोपा आहे. घड्याळामध्ये, पुस्तकाच्या पान क्रमांकावर, बसच्या तिकिटांवर, रेल्वेच्या तिकिटांवर बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे आंतरराष्ट्रीय अंक पाहत असता. नीट लक्ष द्या. मराठी म्हणजेच देवनागरीमध्ये अंक कसे काढले आहेत आणि आंतरराष्ट्रीयमध्ये अंक कसे काढलेले आहेत त्या संख्या तुम्हाला नीट शोधता आणि ओळखता आल्या पाहिजेत. 1 ते 100 संख्यांवरील प्रश्न. 1 ते 100चा चौकोन तुम्हाला माहिती आहे. त्यावर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढू शकता. आता त्याच्यासाठी पुढचा हा एक तक्ता पहा. 1 ते 100मध्ये 0 किती वेळा येतो? तर 11 वेळा येतो. कसा येतो हे तुम्ही मोजून पहा. म्हणजे बघा, 10च्या एकक स्थानी 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 या 10 संख्यांच्या एकक स्थानी 0 येतो. पण 100मध्ये तो दोनदा आहे म्हणून तो 11 वेळा येतो.
मग 2 अंकीमध्ये किती वेळा येतो? मग 2 अंकीमध्ये 100 नाही धरली जाणार. 10 ते 99 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? अशा प्रकारे 0 ते 9 हे अंक 1 ते 100मध्ये किती वेळा येतात? तो अंक असणाऱ्या संख्या किती? तो अंक नसणाऱ्या संख्या किती? याची तुम्ही स्वतः मोजून उजळणी करा. अशा प्रकारे संख्याज्ञानाची उजळणी केल्यावर आपण संख्याज्ञान या घटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याचा सराव करणार आहोत. तेव्हा ही उजळणी पुन्हा एकदा तुम्ही तुमची करून पहा.